मित्रांनो नमस्कार आणि सर्वांना शुभ सकाळ. दरवाजावर शुभ लाभ लिहून काही होणार नाही. दरवाजावर शुभ लाभ लिहून काही होणार नाही. विचार शुभ ठेवावे लागतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने लाभ होईल. चांगले गुण नसतील तर सौंदर्य व्यर्थ आहे. उपयोगाला येणार नसेल तर पैसा व्यर्थ आहे. चांगले गुण नसतील तर सौंदर्य व्यर्थ आहे. उपयोगाला येणार नसेल तर पैसा व्यर्थ आहे. आणि सहनशीलता, विनम्रता, आपलेपणा नसेल तर ज्ञानसुद्धा व्यर्थ आहे. पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाही. पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाही. तुटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्ष्या स्वतःचं भाग्य लिहू देत नाहीत. अगदी त्याच पद्धतीनं कामाचा आळस आणि पैशाचा लोभ माणसाला मोठं होऊ देत नाही. शब्दांनाही स्वतःचे असे तापमान असते. शब्दांनाही स्वतःचे असे तापमान असते. ते कोणत्या वेळी कसे वापरले जातात यावरून कळते की ते शब्द जाळणारे आहेत की थंडावा देणारे आहेत. आयुष्यात काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. आयुष्यात काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सगळ्या गोष्टी धरून ठेवल्या की मग पसारा होतो, गोष्टींचाही आणि आयुष्याचाही. साप घराजवळ दिसला की लोक त्याला काठीने मारतात. साप घराच्या अवतीभोवती दिसला तर लोक त्याला काठीने मारतात. आणि तोच साप जर पिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात. लोक सन्मान आपला करत नाही, तर आपण ज्या स्थानावर आहोत त्या स्थानाचा सन्मान करत असतात. संयम राखणे हा आयुष्यातील फार मोठा गुण आहे. संयम राखणे हा आयुष्यातील फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसं करत असतो. जीवन जगत असताना आपल्यासोबत कुणी नसेल तर अजिबात घाबरू नये. आयुष्यामध्ये आपल्याबरोबर कुणी नसेल तर अजिबात घाबरू नये. कारण आकाशात उंचावरती उडणारे गरुड फार कमी असतात. प्रगती एवढी झाली आहे की हजारो किलोमीटरवर दूर बसलेल्या व्यक्तीला बघता आणि ऐकता येतं. प्रगती इतकी झाली आहे की हजारो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीला बघता आणि ऐकता येतं. पण अधोगती इतकी झाली आहे की जवळ बसलेल्या माणसाच्या व्यथा आणि वेदना दिसत नाहीत. सुसंवाद हा फक्त एक शब्द आहे. सुसंवाद हा फक्त एक शब्द आहे, पण केला तर मनातील अनेक वाईट विचारांना मुळासकट काढून टाकतो. कोणी बदलले तर दुःखी होऊ नका. कोणी बदलले तर दुःखी अजिबात होऊ नका. कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो आपण स्वीकारलाच पाहिजे. जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात काही समजत नाही, जेव्हा जीवन जगत असताना कधीतरी असं होतं की काही समजत नाही, तेव्हा सर्व काही देवावर सोडायला हवं. वाईट काळात तुम्हाला कुणी साथ देत नसेल तर त्याचा विचार करत बसू नका. वाईट काळात तुम्हाला कोण साथ देत नसेल तर त्याचा विचार करू नका. आपल्या आपल्या मनगटावरती विश्वास ठेवा आणि पुढे सरकत राहा. स्वभावातील स्व जेव्हा भाव खायला लागतो, स्वभावातील स्व जेव्हा भाव खायला लागतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचा भाव घसरलेला असतो. एक दाणा खाण्यासाठी पक्षी 100 वेळा डोके टेकवतो. एक दाणा खाण्यासाठी पक्षी कितीतरी वेळा डोके टेकवतो. आणि एक माणूस असा आहे की जो 100 वेळा खाऊनही देवाचे आभार मानायला तयार नाही. कोणताही डॉक्टर आपल्याला आरोग्यदायी बनवू शकत नाही. कोणताही फिटनेस ट्रेनर आपल्याला तंदुरुस्त बनवू शकत नाही. कोणताही शिक्षक आपल्याला हुशार बनवू शकत नाही. कोणताही गुरु आपल्याला यशस्वी बनवू शकत नाही.
आणि कोणताही श्रीमंत व्यक्ती आपल्याला श्रीमंत बनवू शकत नाही. सर्वजण आपल्याला फक्त सल्ला देतील. मेहनत ही आपल्या स्वतःलाच करावी लागेल. पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल, पुढच्या पानावरती काहीतरी भारी लिहिलेलं असेल, या आशेवरची मागची पानं झाकत जाणं म्हणजेच खऱ्या अर्थानं आयुष्य आहे. वेद वाचणे कदाचित सोपे असेलही, वेद वाचणे कदाचित सोपे असेलही, पण ज्या दिवशी कुणाच्या तरी वेदना वाचता येतील, खऱ्या अर्थाने तो दिवस ज्ञानसंपन्न झाला असं म्हणता येईल. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जीवनातल्या सर्व समस्या दूर होत असतात. माणूस हा अडचणींमुळे हरत नाही. माणूस हा अडचणींमुळे हरत नाही, तर तो त्यावेळी हरतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याची आपली माणसं साथ सोडत असतात. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टींचं दुःख जाणवत नाही. नातं तेच टिकतं ज्यात शब्द कमी आणि समज जास्त असते. नातं मित्रांनो तेच टिकतं ज्यात शब्द कमी आणि समज जास्त असते, तक्रार कमी आणि प्रेम जास्त असते, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो. अशीच नाती समाजामध्ये टिकून राहतात. चांगली वस्तू, चांगली माणसे आणि चांगले दिवस आले. चांगली वस्तू, चांगली माणसं आणि चांगले दिवस आले तर माणसाने जुने दिवस विसरू नये. शेवटी इतकंच सांगेल मित्रांनो, नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही. आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही.